तर उद्यापासून विश्व मराठी संमेलन सुरू होत आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्रात होत आहे. तयारी पूर्ण झालेली दिसते. कसं स्वरूप असणार आहे, काय काय कार्यक्रम होणार आहे? एकंदरीतच भारतातच पहिल्यांदाच मराठी लोकांचं विश्व संमेलन होतं आहे आणि हा प्रयोग पहिल्यांदाच आम्ही करतो आहे. कारण जगभरामध्ये ज्यावेळेला मराठी संमेलनं होतात त्यावेळेला शासनाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी जातात, उपस्थित राहतात. परंतु ही शेवटी मराठी भूमी आहे आणि या मराठी भूमीमध्ये शिवरायाच्या भूमीमध्ये मराठी लोकं सगळी एकत्र आली पाहिजेत. आणि हे जे आम्ही व्यासपीठ निर्माण करतो आहे हे एका वर्षासाठी नाही आहे. दरवर्षी लोक ठराविक तारखा आम्ही जाहीर करू. यावेळेला थोडासा उशिरा आमच्याकडे निर्णय झाला आणि परदेशामध्ये ज्या सुट्ट्या असतात या डिसेंबर 25पासून जानेवारी 1 वीकपर्यंत असतात. त्याच्यामुळे घाईघाईने आम्हाला ह्या तारखा निवडायला लागल्या. याच्यामध्ये डिसेंबरच्या तारखा आम्ही एवढ्यासाठी निवडू शकलो नाही की आमचं अधिवेशन चालू होतं आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, आम्ही सर्वच लोक या अधिवेशनामध्ये बिझी होतो आणि त्याच्यामुळे जानेवारी 4, 5, 6 या तारखा आयत्या वेळेला आम्हाला निवडाव्या लागल्या. तरी पण एवढा चांगला रिस्पॉन्स आम्हाला जगभरातून मिळाला की जवळजवळ 508चं रजिस्ट्रेशन आमचं झालेलं आहे आणि त्याच्यापैकी 480 लोक परदेशातून येऊन पोचलेले आहेत. आणि हे भाषेचं संवर्धन फक्त परदेशातच झालं असं नाही, तर महाराष्ट्राच्या बाहेर जिथं जिथं मराठी राज्य होतं तिथं तिथं ही मराठी भाषा जपली गेली. अनेक ठिकाणी त्या ठिकाणी मराठी राज्य नव्हते त्या ठिकाणीचं सुरतसारखं शहर आहे ज्या ठिकाणी मराठी मंडळं मोठ्या प्रमाणात आहेत. दिल्लीला मराठी मंडळं मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्याच्यामुळे आपलं हे मराठी पण त्यांनी जपलं, त्याच्याबरोबर मराठी भाषा जपली, आपल्या मुलांना मराठी बोलायला शिकवलं. आणि जो काय एक धागा आहे हा धागा जगभरामध्ये आहे. शेवटी मराठी भाषा बोलली जाणं, त्याचा प्रसार करणं हे मराठी भाषेचं कामच आहे. मराठी भाषेचा जो क्लिष्ट भाग आहे ज्याच्यामध्ये मराठी भाषेतलं व्याकरण असेल, मराठी साहित्य असेल, मराठी विश्वकोश असेल, ह्याच्यासाठी आमच्याकडे अतिशय हुशार, अतिशय विद्वान अशी लोकं आहेत आणि ते कामं आपली खूप अतिशय निष्ठेने करत आहेत. आणि शेवटी हा सगळा खजिना आहे. तर्कतीर्थ जोशींनी मराठी विश्वकोश निर्माण केला. आता पंतप्रधान महोदयांनी निर्णय घेतला की आपल्या मातृभाषेमध्ये सगळं शिक्षण झालं पाहिजे. ते महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे की ज्याच्याकडे स्वतःचा विश्वकोश आहे. उद्या इंजिनिअरिंगचं ट्रेनिंगचं द्यायचं झालं, उद्या आम्हाला मेडिकल शिकवायचं झालं तर त्यातला शब्द आमच्याकडे तयार आहे महाराष्ट्राकडे. एवढी ह्या मराठी भाषेची ताकद आहे आणि म्हणून ह्या मराठी भाषेचं संवर्धन झालं पाहिजे. आणि त्याच्याचबरोबर मराठी भाषा ही शेवटी एक धूसर अशी रेषा असते जी आपण सांस्कृतिक विभागामध्ये आणि मराठी विभागामध्ये आहे. ती अशी आहे की आमचं नाट्यसुद्धा मराठीमध्ये असतं, आमची भावगीतं मराठीमध्ये असतात, आमचं साहित्य मराठीमध्ये असतं. परंतु हे साहित्य संमेलन नाही. साहित्य संमेलन हे एक असं व्यासपीठ आहे की ज्याच्यामध्ये साहित्यामध्ये रस असलेली लोक एकत्र येत असतात, त्यांच्यामध्ये विचारमंथन होत असतं आणि त्याच्यामधून साहित्याची नवीन नवीन क्षितिजं सर केली जात असतात. परंतु हा एक आगळा वेगळा धागा आहे जो मराठी माणसाचा धागा आहे. हा संपूर्ण भारतभर पसरलेला आहे आणि संपूर्ण जगामध्ये पसरलेला आहे. आणि म्हणून मराठी भाषा आणि मराठी भाषेच्या ओढीपोटी आणि मराठी आपल्या संस्कृतीच्या ओढीपोटी या लोकांनी ही चळवळ जिवंत ठेवलेली आहे. आणि मग ही चळवळ जिवंत ठेवल्यानंतर त्याचं व्यासपीठ हे आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण व्हावं आणि ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये असावं अशी ही संकल्पना आहे. आणि त्याच्यामुळे जगभरामध्ये जे कार्यक्रम मराठी लोक साजरे करतात त्यांना भारतामध्ये आपल्या मातृभूमीतसुद्धा येण्याची संधी लाभावी म्हणून हे व्यासपीठ निर्माण केलेलं आहे. याच्या माध्यमातून अनेक उद्योजक येत आहेत जे महाराष्ट्रामध्ये उद्या येणारी गुंतवणूक ते स्वतःसुद्धा करू शकतील आणि त्यांच्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांनासुद्धा ते महाराष्ट्रामध्ये येण्याला भाग पाडतील. एवढं त्यांचं प्रेम महाराष्ट्रावर आहे. म्हणून शेवटच्या दिवशी म्हणजे 6 तारीखला आदरणीय गडकरी साहेब येत आहेत. त्या दिवशी आमचे उद्योगमंत्री उदय सामंत साहेब यांच्या डिपार्टमेंटने जय्यत तयारी केली आहे की आलेल्या सर्व लोकांना महाराष्ट्रामध्ये आपण काय काय सवलती देतो हे त्यांना सांगण्यात येईल. त्यांच्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षा ते बोलून दाखवतील आणि याच्यामधून मोठ्या प्रमाणात गुंतवणूकसुद्धा महाराष्ट्रामध्ये येईल. परंतु केवळ गुंतवणूक यावी म्हणून हे व्यासपीठ निर्माण केलेलं नाही. हे व्यासपीठ मराठी माणसांचं व्यासपीठ आहे, मराठी माणसाच्या एकीचं व्यासपीठ आहे. मराठी जी आपली संस्कृती आहे
त्याचं हे व्यासपीठ आहे आणि त्याच्यामुळे आपले सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार साहेब पूर्ण एक दिवस, दुसरा जो दिवस आहे ते पूर्ण वेळ या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, सहभागी होणार आहेत. काही ज्येष्ठ संपादकांना काल मी भेटलो, गिरीश कुबेर साहेबांना भेटलो, करंदीकर साहेबांना भेटलो, काही मीडियाचे संपादक आहे, निलेशजी आहेत, त्यांना भेटलेलो होतो आणि इतरांसुद्धा मला भेटायची इच्छा आहे. परंतु इथली तयारीसुद्धा बघायला लागते आणि त्याच्यामध्ये हे जे मान्यवर आहेत संपादक यांची जी वृत्तपत्र आहेत ते इंटरनेटवर लोक बघत असतात परदेशामध्ये. आपली जी मीडिया आहे ही मीडियासुद्धा तिथं सर्व बघितली जाते आणि हा जो धागा आहे हा धागासुद्धा कायम राहायला पाहिजे. शेवटी त्यांच्यासुद्धा अपेक्षा असतात की आणि काहीतरी आम्हाला जे परदेशामध्ये वाचायला मिळत नाही, आमच्या मुलांना काय, उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या परदेशी मुलाला मराठीमध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याकडे शिक्षण खातं आहे ज्याच्याकडे सर्व तऱ्हेच्या सोयी आहेत. आम्ही इथून इंटरॅक्टिव्ह एज्युकेशन देऊन त्याला मराठी भाषेमध्ये तो मुलगा बोलायला तरी कसा लागेल त्या ठिकाणी एवढी काळजी आम्ही घेऊ शकतो. त्याला कशा रीतीने स्वतःची भाषा लिहिता येईल याची काळजी घेऊ शकतो. शेवटी मराठी टिकली पाहिजे आणि जगभरामध्ये पसरलेली जी मराठी आहे, अनेक वेळेला मला असं विचारलं जातं की अभिजित आपण जो भाषेचा दर्जा हा आपण मराठीला मिळवण्याचा जो प्रयत्न करतो आहे त्याच्यामध्ये अनेक नवीन पुरावे जे मिळालेले आहेत त्याच्यामध्ये आपली भाषा 1200-1300 वर्षापूर्वीचे शिलालेख त्या ठिकाणी मिळालेले आहेत की या भाषेला खरोखर दर्जा मिळण्याची आवश्यकता आहे. सुरुवातीचा आमचा रिपोर्ट होता, ह्याच्यामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे. एकदा हे संमेलन संपलं की आम्ही त्याच्यासुद्धा तयारीला लागू. आणि मला एकच गोष्ट सांगायची आहे की या निमित्ताने आमचं कुठलंही ढवळाढवळ खरं तर साहित्यामध्ये नसते. काही आमचे प्रिन्सिपल्स असतात, काही आमचे रिझर्वेशन्स आहेत जे आम्ही प्रशासन चालवत असतो त्याला आम्ही घेतलेले काही निर्णय असतात. त्याप्रमाणे काही विचारधारा ही देशविरोधी असते आणि देश हा सर्वप्रथम असतो आणि त्याच्यामुळे असे निर्णय ज्याला आम्ही शासन म्हणून घेतो त्याला त्याच्यामध्ये कुठलाही ढवळाढवळ करण्याचा हेतू नसतो. त्याच्यामध्ये देशहित आणि आमचं जे चालू असतं काम जे अत्यंत सिक्रेट असतं, जे गृह खात्यामार्फत चालवलं जातं, तिथं आमचे काही नॉर्म्स आहेत की आम्ही शहरामध्ये एक वेगळा विचार रुजवण्याचा प्रयत्न हा देशविरोधी शक्ती करत असतात. अजाणतेपणा का होईना त्याला कुठेतरी आपला हातभार लागता कामा नये ही भूमिका असते. आणि साहित्यामध्ये सगळेच खुलं असतं परंतु शासनाने कशावर मोहर उठवावी ह्याच्याबाबतसुद्धा आमच्या काही रिझर्वेशन्स आहेत. त्याच्यामुळे जे लोक नाराज झालेले आहेत त्यांना मी भेटेन, त्यांची समजूत काढेन आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशनसुद्धा साहित्याच्या क्षेत्रात मराठीच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं आहे. त्याच्यामुळे कोणालाही बाहेर ठेवून आम्हाला काहीही करायचं नाही आहे. साहित्य संमेलन होणार आहे ते मराठी भाषेच्या वतीने जे काय अनुदान दिलं जातं, हा ज्यावेळेला प्रोग्राम ऑर्गनाईज करायचं ठरवलं त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की केवढा प्रचंड खर्च असतो एखादं साहित्य संमेलन घ्यायला. निश्चितपणे मी मुख्यमंत्री आज सावित्रीबाई फुलेंचं जयंतीनिमित्त मुख्यमंत्री त्यांच्या जन्मगावी गेलेले आहेत आणि उपमुख्यमंत्री नागपूरला आहेत. ते आल्यानंतर मी त्यांच्याशी साहित्य संमेलनाच्या बाबतीतसुद्धा बोलणार आहे की आपण जी ग्रँट देतो ती आता जो खर्चाचं प्रमाण वाढलेलं आहे त्या ह्याच्यामध्ये कमी पडते तर ही वाढवता येईल का. कारण शेवटी निर्णय मी माझ्या खात्याचा घेतला तरी मला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं त्याला संमती घ्यायला लागते. त्यामुळे हा विषयसुद्धा मी निश्चितपणे त्यांच्या कानावर घालेन. आणि एक मला वाटतं की साहित्यिकांना कोणाकडे सुद्धा डोनेशन मागायला जाता कामा नये. शेवटी त्यांचा हक्क आहे महाराष्ट्र शासनावर आणि महाराष्ट्र शासन त्यांच्यामागे ठामपणे उभं आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की मी या खात्याचा मंत्री झाल्यानंतर आमची जी ही डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये नवीन काय करायचं हे बघायला फक्त मी जातो. कुठलीही ढवळाढवळ त्याच्यामध्ये मी स्वतः करत नाही आणि पुढेसुद्धा करणार नाही. त्यांना पूर्ण ऑटोनॉमी दिलेली आहे, ही ऑटोनॉमी कायम राहील. तर्कतीर्थ जोशींच्याबद्दल बोललो, तिथल्या ज्या वेळेला मराठी विश्व परिषदेच्या कार्यालयामध्ये मी गेलो, ते भाड्याचं कार्यालय आहे, तिथं सुंदर अशी इमारत बांधायचं आम्ही प्लॅन केलेला आहे. मराठी विश्वकोशची लायब्ररी ही आम्ही नवी मुंबईला करतो आहे, तिथं रीडिंग रूम्स करतो आहे, आलेल्या लोकांना तिथं राहण्याची सोय करतो आहे. शेवटी हे मराठीचं भंडार आहे आणि हे जे भंडार आहे हा जो खजिना आहे हा सर्वांना बघता आला पाहिजे. म्हणून इथं ज्यावेळेला लोक येतील त्यावेळेला आमच्या प्रत्येक डिपार्टमेंटचे जे मुख्य आहेत ते आम्ही काय काय करतो आहे मराठी भाषेचं हे सुद्धा त्यांना ते स्वतः सांगतील. त्याच्यामुळे जी एक कल्पना आहे की लोक आल्यानंतर मराठीबद्दलच चर्चा होणार तर मराठीचं सगळं जे आमचं कार्य चालू असेल याची माहिती देतील. परंतु तेवढ्यापुरतं हे संमेलन मर्यादित नाही.
हा स्नेहाचा धागा आहे. हे कुटुंब एकत्र येतं आहे आणि त्याच्यामुळे ज्याप्रमाणे आपण एखाद्या कुटुंबाला एकत्र असा साजरा करतो तसं हा कौटुंबिक सोहळा आहे. आणि त्याच्यामुळे मला एक विनंती करायची आहे आमच्या स्थानिक लोकांना की आम्ही ह्याची फार प्रसिद्धी का नाही केली की प्रत्येकाची इच्छा असते की या संमेलनामध्ये सहभागी व्हावं. परंतु ज्या ठिकाणी आम्ही हे संमेलन घेतो तिथं जागेचं रिस्ट्रिक्शन आहे. फक्त 2,500ची कॅपॅसिटी या हॉलची आहे. हा हॉल भव्य आहे, स्टेज भव्य आहे, परंतु बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या मी आत्ता आपल्याला सांगितली की परदेशातून येणारे 500 लोक 480 लोक ऑलरेडी पोचलेली आहेत. साधारण 600 लोक ही भारतभरामधून ऑलरेडी पोचलेली आहेत. उद्या सकाळपर्यंत जेवढ्या लोकांनी रजिस्ट्रेशन केलं तेवढी लोकं आली तर 1000 लोक उद्यापर्यंत भारतातून संपूर्ण इथं येतील. आणि मग आम्ही ज्यांना रजिस्ट्रेशन आता ओपन केलं आहे त्यांना कुठेतरी जागा नाही मिळाली तर त्यांनी कृपया रागवू नका. हा तुमचा कार्यक्रम आहे, तुम्ही ह्याचे यजमान आहात आणि त्याच्यामुळे येणारे सगळे हे तुमचे गेस्ट आहेत. तुमच्या फॅमिलीचे मेंबर असले तरी ते महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि त्याच्यामुळे इथं जी सोय आहे इथं ग्राउंड लेवलला फक्त 1200 खुर्च्या आहेत. त्याच्यामुळे अनेक लोकांना गॅलरीमध्ये बसायला लागणार आहे आणि गॅलरीमध्ये बसायला कमीपणा मानू नका. हा तुमचा कार्यक्रम आहे, तुम्ही यजमान आहे. तर यजमान आलेल्या पाहुण्याला अगोदर समोर बसवतो आणि आपण मागे उभा राहतो वगैरे. त्याच पद्धतीने एवढंच सांगायचं आहे की अनेक विद्वान लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, अनेक लेखकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. कोणाला असं वाटायला नको की मी एवढा मोठा आहे परंतु तुम्ही यजमानसुद्धा आहात. आणि त्याच्यामुळे मी निश्चितपणे एक विनंती करतो, हा एक छोटासा प्रयत्न आहे, कमी वेळामध्ये आम्ही केला. त्रुटीसुद्धा निश्चितपणे राहतील. आलेल्या लोकांना आम्ही विचारणार आहोत की पुढच्या वेळेला तुम्हाला संमेलनामध्ये काय पाहिजे आणि त्या संमेलनाची तयारी आम्ही वर्षभर करू. आणि पुढच्या वेळेला मी मुंबई एवढ्यासाठी की मुंबई ही मराठी मुंबई आहे. कार्यक्रम मुंबईतच झाला पाहिजे, महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये झाला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. म्हणून ह्या वेळेला मुंबई शहरामध्ये केली आहे. पुढच्या वेळेला कदाचित आम्ही मुंबई उपनगरामध्ये करू. जिओचा सुंदर हॉल आहे तिथं करू. पण सर, जसं आपण बघितलं की अतिशय भव्यपणे हा कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाला विरोधकांना देखील आमंत्रण असेल का? कारण आपण म्हणाल की आपलं सगळ्यांचं आम्ही सगळ्यांनाच निमंत्रण दिलेलं आहे. उद्या सामनामध्ये आमची जाहीर निमंत्रण छापून येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं बिलकुल समजण्याचं कारण नाही. सगळे आले परंतु कोणाला पर्टिक्युलरली मी जाऊन निमंत्रण दिलं तर मग असं होतं की याला दिलं आणि ह्याला का नाही दिलं. त्याच्यामुळे प्रोटोकॉलप्रमाणे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे उपसभापती हे आम्ही ऑफिशियली बोलवलं आहे. आमदार खासदारांना बोलवायला लागतं त्याप्रमाणे आदित्यजीसुद्धा आमचे इन्व्हायटीमध्ये आहेतच, गेस्ट लिस्टमध्ये. तुम्ही मला राजकीय म्हणून विचारत असाल तर ते आमच्या मनात अजिबात नाही. आम्हाला सगळ्यांनी यावं असं वाटतं. तुमच्यातर्फे मी सर्वांना निमंत्रण देतो, सर्वांनी हक्काने या. तुमचा कार्यक्रम आहे, मराठी भाषेचा कार्यक्रम आहे आणि मराठी भाषेवर जो प्रेम करतो तो रागलोभ बांधणार नाही. आम्हाला निमंत्रण दिलं नाही म्हणून कोण रागावणार नाही याची मला खात्री आहे. आणि म्हणून मी सगळ्यांनाच आपल्या मार्फत विनंती करतो की प्रत्येकाने यावं, ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं. आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी आणि विधान परिषदेच्या उपसभापतींनी सर्वांना त्या ठिकाणी हाऊसमध्ये निमंत्रण दिलेलं आहे होस्ट म्हणून. ते सुद्धा आमचे होस्ट आहेत. ते जरी उच्च पदावर असले तरी हा मराठी माणसांचा कार्यक्रम आहे. कुठलाही रागलोभ ठेवू नका. सर्वांनी या. आल्यानंतर तुमचा मान ठेवला जाईल, तुम्हाला स्टेजवर बोलवून तुमचा सत्कार केला जाईल याची खात्री या विभागाचा मंत्री म्हणून मी आपणा सर्वांना देतो. इतना अच्छा मौका है, सब इकट्ठा आ रहे हैं, सब मराठी लोग इकट्ठा आ रहे हैं, तो इसके अलावा मैं क्या बोल सकता हूँ. सब मराठी लोग इकट्ठा आ रहे हैं तो इस वक्त ये पॉलिटिक्स उसमें नहीं आना चाहिए. एक फैमिली है और इस फैमिली में पॉलिटिक्स नहीं आना चाहिए. तो मुझे ऐसे लगता है कि आपको जो भी पॉलिटिकल क्वेश्चन पूछना है वो मैं प्रवक्ता होने के नाते अवश्य उसका उत्तर दूंगा. लेकिन आज तो दिन मराठी लोगों के स्वागत करने का है और मैं एक चीज़ के लिए माफ़ी भी मांगूंगा कि इसकी बहुत सारी एडवर्टीज़मेंट हम लोग नहीं कर सके क्योंकि इतने लोग अगर आ गए तो यहाँ पे बैठने की व्यवस्था नहीं, सुविधा नहीं है. और यहाँ पे जो बाहर से गेस्ट आ रहे हैं उनको कोई असुविधा न हो इसीलिए इसकी ज़्यादा पब्लिसिटी नहीं की गई. ये पहला ही मौका है, एक अच्छी शुरुआत है, एक छोटी सी शुरुआत है. आगे चल के एक शक्ति बन जाएगी.
पूरे विश्व में मराठी एक ताकत बन जाएगी और इसके लिए एक छोटा सा प्रयास है। लेकिन आपने जिस तरह से कहा कि सामना में कल इसकी ऐड भी आएगी तो सब एक साथ है, लेकिन उसी सामना के संपादक कहते हैं कि ये तो शिंदे गुट की टोली है, इन टोली में ही अभी एक दूसरे के साथ जो है वो विवाद फिलहाल शुरू है। देखिए ऐसा है, टोली कह के बोल रहे हैं। देखिए ये जो राउत साहब है, अभी तो जितने लोग बाहर गए उसका क्रेडिट उनको जाता ही है। ऐसे ही बोलते रहेंगे, जो 14-15 बचे हैं वो भी साथ में नहीं रहेंगे, तो इसीलिए उनको थोड़ा कंट्रोल करना चाहिए, ऐसे मुझे लगता है। वो बहुत ही सम्माननीय हमारे है, वो एक एडिटर है, हम उनकी बहुत इज्जत करते हैं, लेकिन जब बोलते हैं तो बहुत लोगों के मन वो दुखाते हैं, और जब किसी का मन नाराज़ हो जाता है तो वो लोग दूर चले जाते हैं। और कितने लोगों को नाराज़ करते रहेंगे आप कुछ भी बोलिए, हमारे लिए उनके लिए हमारे दिल में इज्जत है, वो इज्जत रहेंगी, हम उनकी इज्जत करेंगे, हम लोग काम करेंगे और हमारे काम से हम लोग ये प्रूव करेंगे। देखिए उनके ज़माने में निर्णय लिया गया था कि मराठी के जो कार्यालय है वो नई मुंबई में भेज दिए, यानी कि मुंबई से बाहर निकाल रहे थे मराठी को। हमने उस निर्णय को खारिज कर दिया। मैंने बोला है कि हर एक ऑफिस जो मराठी के बारे में है मुंबई सिटी में ही रहेगा, सब कार्यालय इकट्ठा रहेंगी और इसके लिए हम जो भी करना है हम लोग करेंगे। और हम लोग अब मोदी जी ने तो बोला है मातृभाषा में शिक्षण देना है, तो आगे चल के MBBS भी मराठी में कर सकेंगे हमारे मराठी। हम आपको मालूम होगा कि शायद हमारे जो टॉप मोस्ट IAS ऑफिसर्स है, जिसमें भूषण गगरानी जी है, उन्होंने मराठी में IAS किया है। एक महाराष्ट्र के लिए क्रेडिटेबल है। वो कोल्हापुर से है, जहाँ से मैं वहाँ का भी पालक मंत्री हूँ, मुंबई का भी पालक मंत्री हूँ। तो एक तरह से मुंबई के लिए ये एक शान है। मुंबई के सब लोग जिन्हें हम लोग नहीं मिल सके, मी मराठीत ज्यांना भेटू शकलो नाही, त्यांना मी मनापासून विनंती करतो की तुम्हाला निमंत्रण नाही मिळालं असं तुम्ही राग मानून धरू नका। आम्ही सर्व लोक नागपूरला होतो, अधिवेशनामध्ये होतो, कुठेही निमंत्रण देण्यामध्ये राहून गेलेलं असेल, सर्वांनी अवश्य या, एवढं मी निश्चितपणे सांगतो। सर मराठीमध्ये सांगा, संजय राऊत शिंदे गटातील आमदारांनी या टोळीचा एन्काउंटर होईल असंही ते म्हणाले। हे बघा, त्यांना नेहमी त्यांची भाषा जशी असते, आधी रेड्यांना बळी देणार म्हणाले होते, आता टोळीचा एन्काउंटर करतो म्हणाले होते। एकदा तुरुंगात जाऊन आलेले आहेत, पुन्हा जाण्याची त्यांना काय हौस आहे मला कळत नाही। एन्काउंटर वगैरे हे सगळे दहशतवाद्यांचे शब्द आहेत। कदाचित कोणीतरी ऐकलं आणि त्यांचा जर जामीन कॅन्सल करण्यासाठी अर्ज वगैरे केला तर धोका निर्माण होऊ शकतो। त्यांच्याबद्दल आदर आहे म्हणून त्यांना सांगतो की असं तुम्ही म्हणू नका। तुम्हाला जो जामीन दिलेला असतो त्याच्यामध्ये अनेक गोष्टी लिहिलेल्या असतात की तुम्ही भडकाऊ वक्तव्य करू नये, तपासामध्ये अडथळा निर्माण होईल, असं काही करू नये वगैरे सगळं असताना ते एन्काउंटरची भाषा वापरत आहेत। हे थोडंसं मला वाटतं की नाही, मी अजिबात संकेत देत नाही। मी 4 वर्ष गृह खात्यामध्ये काम केलेलं आहे, त्याच्यामुळे लोकांना जामिनावर ज्याला सोडतात त्याला काय काय अटी घालतात याची मला पूर्ण माहिती आहे। आणि त्याच्यामुळे एन्काउंटर वगैरे असं काही त्यांनी बोललं तर समोरचे जे घाबरतील त्यांना, आणि त्याच्यामुळे आमदारांपैकी कोण घाबरत नाही, परंतु उरलेल्या आमदारांपैकी काही घाबरून आमच्याकडे पुन्हा आणि येण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे त्यांनी हे बोलणं टाळावं एवढी मी त्यांना विनंती करू शकतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।